चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा कर्णार्थी आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये आपण त्या ठिकाणी युट्यूबवर आतापर्यंत त्या ठिकाणी गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये राज्यघटना या विषयावर आलेले जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. मग आपण 20 पासून 2020, 21, 22, 23 आणि 24 या 5 वर्षाचे पॉलिटीचे प्रश्न जे आलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. यामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह केला जाऊ शकत होता, काही लॉजिक होतं का, किंवा काही प्रश्न आहेत दिसायला अवघड दिसतात परंतु ज्या वेळेस आपण त्याचे पर्याय बघतो, ज्यावेळेस आपण त्याचे ऑप्शन किंवा प्रश्न सोडवायला घेतो त्यावेळेस असं समजतं की अरे या प्रश्नामध्ये काय एवढा दम नव्हता. ओके, सो त्या ठिकाणी प्रश्न बघता ज्यावेळेस आपण बघतो, फर्स्ट इम्प्रेशन ज्यावेळेस आपल्या प्रश्नावर पडतं त्यावेळेस त्या ठिकाणी लगेच त्या प्रश्नाला जज करू नका, हा हार्ड कॅटेगरी मधला आहे किंवा हा प्रश्न मला सुटू शकत नाहीये. बरोबर, सो थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रश्नाला थोडंसं बारकाने सोडवण्याचा प्रयत्न करा. सो ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सिरीज मध्ये त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण त्या ठिकाणी विज्ञानचे सुद्धा त्या ठिकाणी राज्यसेवेचे 2020 पासून 2024 पर्यंत त्या ठिकाणी जे काही पीवायक्यू होते ते आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. बरोबर, जर त्या ठिकाणी तुम्हाला ते पीवायक्यू एका सिरीजने बघायचे असतील तर आपल्या ऍपवर कर्णार्थी आयएस अकॅडमीच्या ऍपवर त्या ठिकाणी एका सिरीज मध्ये आपण ते अपलोड करणार आहोत. बरोबर, तो पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्णपणे तो कोर्स फ्री असणार आहे. ₹1 त्या बॅचची फी आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही कर्णार्थी आयएस अकॅडमी तर हे जे ऍप आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि ते तुम्ही त्या ठिकाणी सिरीज तिथं बघू शकता. बरोबर, आता आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत तर ह्यामध्ये राज्यघटना जे पॉलिटी सेक्शन आहे, आपल्याला माहिती आहे की 15 प्रश्न राज्यसेवेला असतात. त्या गेल्या मागच्या 5 वर्ष त्या ठिकाणी आपण प्रश्न यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या इलेक्शन मध्ये आपण 2020 चे पॉलिटीचे प्रश्न त्या ठिकाणी याचं अनालिसिस किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, त्या अगोदर त्या ठिकाणी मी तुमच्या सर्वांसाठी आपली कर्णार्थी आयएस अकॅडमी ही 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी एक ऑफर घेऊन आलेलो आहोत. 15 आणि 16 तारखेला, 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट या तारखेला कर्णार्थी आयएस अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर त्या ठिकाणी 25% ऑफ असणार आहे. आपण कर्णार्थी अकॅडमीवर त्या ठिकाणी PSIRचा त्या ठिकाणी कोर्स आहे, त्याचबरोबर मराठी साहित्याचा कोर्स आहे ऑप्शनलचा, त्याचबरोबर बॉटनी ऑप्शनलचा कोर्स आहे, इथिक्स हा त्या ठिकाणी नवीन सुरू झालेला कोर्स आहे, पॉलिटीचा कोर्स आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी सायन्सचा कोर्स आहे. जेवढे पण त्या ठिकाणी कर्णार्थी आयएस अकॅडमीचे कोर्सेस आहेत त्या प्रत्येक कोर्सेसवर त्या ठिकाणी तुम्हाला 15 तारखेला आणि 16 तारखेला 25% ऑफ मिळणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कुपन कोड काय टाकायचा आहे, freedom15. बरोबर, freedom15 हा त्या ठिकाणी तुम्हाला कुपन कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक त्या ठिकाणी कोर्सेसवर 25% ऑफ मिळणार आहे. जर तुम्हाला काही समस्या आली त्या ठिकाणी, तुम्हाला कोर्स परचेस करताना काही जरी प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये माझा नंबर दिला असणार, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला तर त्या ठिकाणी आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूयात. बरोबर, मी तुम्हाला परत सांगतो, ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला जेवढा मोठा दिसणार आहे तेवढा प्रश्न सोपा असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा मोठा प्रश्न दिसेल तेवढा सोपा असणार आहे. आता प्रश्न बघा, स्क्रीनवर प्रश्न दिसतोय. प्रश्न काय आहे तर खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. इथं काय विचारलेलं आहे, योग्य पर्याय, म्हणजे आपला बरोबर पर्याय या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, योग्य पर्याय निवडा. आता बघा, प्रश्न त्या ठिकाणी एकदम बारकाईने वाचायचा. पॉलिटीमध्ये आपण कुठं अडकतो माहितीये का, तर पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी खूप मायक्रो बदल केलेले असतात, खूप छोटे छोटे बदल केलेले असतात, तिथं आपण त्या ठिकाणी अडकू शकतो. सो प्रश्न हा खूप काळजीपूर्वक वाचणे. सगळ्यात अगोदर काय करायची तर त्या प्रश्नामध्ये सूचना काय दिलेली आहे, चुकीचं विचारलेलं आहे की बरोबर विचारलेलं आहे हे अगोदर त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं. खूपदा मुलं काय करतात माहितीये का, त्या ठिकाणी प्रश्न चुकीचा विचारलेला असतो प्रश्नामध्ये आणि आपण बरोबर करतो, कारण की खूप मोस्ट ऑफ दी प्रश्न जर 100 प्रश्न असतील राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला तर त्यामध्ये 75 ते 80 जवळपास प्रश्न बरोबर विचारलेले असतात, 20 ते 25 प्रश्न त्या ठिकाणी चुकीचे विचारलेले असतात. त्यामुळे आपला बरोबर प्रश्न सोडवण्याची त्या ठिकाणी सवय लागलेली असते. त्यामुळे शांतपणे अगोदर प्रश्नामध्ये विचारलेलं काय हे त्या ठिकाणी नीट समजून घ्यायचं. इथं काय विचारलेलं आहे, योग्य पर्याय निवडा, बरोबर विचारलेलं आहे. बरोबर, आता बघा, मी सगळ्यात पहिला पर्याय असतो की भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. ओके, आता बघा, इथं खाली तुम्हाला अमेरिकेचं पण दिलेलं आहे, इथं स्वित्झर्लंडचं पण दिलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाचं पण दिलेलं आहे. बरोबर, आता बघा, तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न बघितल्यानंतर कन्फ्युजन होईल की सर अमेरिका, स्वित्झर्लंड वगैरे ह्यांचं, ऑस्ट्रेलिया ह्या देशाचं पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का, नाही. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जर प्रश्न इथं बघा, तुम्ही व्यवस्थित जर वाचला असेल तर तुम्ही जर पहिला पर्याय जर बघितला तर पहिल्या पर्यायामधून त्या ठिकाणी जर पहिला पर्याय जर तुम्हाला लीड जमत असेल तर या ठिकाणचे 2 ऑप्शन खालचे ऑटोमॅटिकली कट होतात. बघा,
इथं काय विचारलेलं आहे, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. ओके, तर ह्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नाही, लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी काय, तर हे स्टेटमेंट चुकीचं, एफ करायचं. एफ म्हणजे काय, तर फॉल्स. बरोबर, हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. बरोबर का. आता जर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए जर चुकीचा असेल तर ह्या पर्यायामध्ये जिथं जिथं ए आहे त्याला आपण कट करायचं. इथं ए आहे, कट केलं. इथं पण ए आहे, कट केलं. आता काय उरलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आता लगेच वाचू नका पुढे. बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मधूनच एक उत्तर असणार आहे. या दोघांमध्ये कॉमन त्या ठिकाणी कॉमन ऑप्शन्स कोणते बरोबर आहे ते बघा. इथं सी बरोबर आहे, इथं सी बरोबर आहे, इथं डी बरोबर आहे, इथं डी बरोबर आहे. याचा अर्थ काय, दोन्हीपैकी कोणतं जर एक उत्तर असलं, सी आणि डी हे जे ऑप्शन्स आहेत ते कन्फर्म बरोबर आहेत. समजते का. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया ह्यांच्या राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहेत याबद्दल माहित असणं आयोगाला अपेक्षितच नाहीये. म्हणजे ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक डी हा बरोबर आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए येणं अपेक्षित होतं. याच्यावरून त्या ठिकाणी तुम्ही 50% दोन ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करताय. म्हणजे इथं काय विचारलंय, भारतात घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक आहे. हे नाही आपल्याला माहिती आहे. बरोबर, हा ऑप्शन त्या ठिकाणी काय चुकीचा आहे. हा कट झाल्यानंतर हे दोन्ही पर्याय कट होतात आणि सी उरलेल्या 2 पर्यायामध्ये सी आणि डी दोघांकडे सुद्धा आहे. त्याच्याकडे न बघता डायरेक्टली काय, तर हे दोन्ही काय तर बरोबर आहेत. आता उरला फक्त काय, तर बी. बी काय म्हणतोय बघा, अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान 2/3 काय विचारलंय, किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. म्हणजे अमेरिकेमध्ये जर अमेरिकेच्या जर संविधानामध्ये जर दुरुस्ती करणं अपेक्षित असेल तर जे घटक राज्य आहेत, घटक राज्यामध्ये त्यांच्या विधिमंडळामध्ये ते बिल त्या ठिकाणी 2/3 बहुमताने पारित होणं अपेक्षित आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससीच्या बाबतीत एमपीएससी काय करते लक्षात ठेवा, तर फॅक्च्युअल प्रश्न खूप विचारते. एमपीएससी फॅक्ट्सवर खूप फिरवते. आज आपण जे प्रश्न बघणार आहोत तुम्हाला खूपदा त्या गोष्टींची अनुभूती होईल की अरे फॅक्ट्सवरच त्या ठिकाणी प्रश्न फिरवलेला आहे. सो ह्या ठिकाणी 2/3 हा, आता बघा खूप सारे विद्यार्थी असे असतील की सर हे आम्हाला कन्फर्म माहित नाहीये. अशा वेळेस त्या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे की यार फॅक्ट्सवर आपलं खेळवलं असू शकतं, फॅक्ट चुकीचा असू शकतो. बरोबर, सो ह्या ठिकाणी 2/3 ऐवजी त्या ठिकाणी 3/4 हा ऑप्शन त्या ठिकाणी इथं घटक राज्यांची विधिमंडळाची मान्यता अपेक्षित आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. ओके, सो पर्याय क्रमांक जर बी चुकीचा आहे, पर्याय क्रमांक जर बी चुकीचा आहे तर ह्या ठिकाणी जर बी कट झालं, ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. खालचे 2 पर्याय वाचण्याची गरज नाहीये. बरोबर, आणि असा प्रश्न लक्षात ठेवा, आयोगाला अपेक्षित नाही की तुम्हाला स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये कशी घटना दुरुस्ती होते हे माहित असणं अपेक्षित नाही आयोगाला. लक्षात ठेवा. बरोबर, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 4. म्हणजेच काय की त्यांना अपेक्षित काय की भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करत असताना संसदेमध्ये विधेयक मांडत असताना राष्ट्रपतींची पूर्व परवानगी गरजेची आहे की नाही, तर गरजेची नाही हे माहित असल्यानंतर ऑटोमॅटिकली 2 पर्याय त्या ठिकाणी कट होतात आणि उरलेल्या ह्यामध्ये सी आणि डी बरोबर आहे हे कन्फर्म होऊन जातं. फक्त अमेरिकेबद्दल त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर तिथं फॅक्च्युअल फिरवलेलं आहे, फॅक्ट्सवर त्या ठिकाणी गुगली टाकलेली आहे. लक्षात ठेवा. बरोबर, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बरोबर, पुढचा प्रश्न बघा. हा, आता इथं प्रश्न काय विचारलाय, हा प्रश्न वाचण्याच्या अगोदर खाली या. वरील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत, काय विचारलेलं आहे, कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारायला. मग आता काय शोधायचं आपल्याला, तर बरोबर शोधायचे. आता प्रश्न वाचायला घ्या. प्रश्न काय विचारलाय, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारत घ्या. लोकसभेच्या सभापती संदर्भाचा प्रश्न. लक्षात ठेवा, मी पॉलिटीच्या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलेलं वारंवार संसदेवर, पार्लमेंटवर कमीत कमी 2 प्रश्न आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतात. बरोबर, मग कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न तर असणारच आहेत. हा पहिला प्रश्न पार्लमेंटवर. पुढे सुद्धा पार्लमेंटवर प्रश्न आहे, लक्षवेधी सूचना वगैरे आपण बघतो, स्थगन प्रस्ताव वगैरे त्याच्यावरचा प्रश्न आहे. आता बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारत घ्या. आता बघा, मी तुम्हाला हे का सांगतो की अगोदर इथं चेक करा, इथं अगोदर चेक करा कोणती बरोबर किंवा चुकीची. कधी कधी काय होतं, तुम्ही सगळं वाचता आणि खाली येऊन बघता की चुकीचं विचारलं किंवा बरोबर विचारलं आणि परत मग तुम्हाला तो प्रश्न पहिल्यापासून वाचावा लागतो. मग आता इथं आपल्याला अगोदरच कळलेलं आहे बरोबर विचारलेलं आहे. मग आता वाचतानाच जर एखादा कन्फर्म असेल त्याला टी करायचे. टी म्हणजे ट्रू आणि एफ म्हणजे फॉल्स. बरोबर, आता बघा ए ऑप्शन काय, त्याचे किंवा तिचे म्हणजे कोणाच्या, लोकसभेच्या सभापतीचे, त्याचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर त्या ठिकाणी भारित केले जाते. हा वाचत असताना किंवा तुम्ही त्या ठिकाणी कुठे क्लासेस केले असतील कुठेही तुम्हाला हे पहिल्यांदा शिकवलं जातं की बाबा त्यांचे जे काही वेतन आहेत भारताच्या संचित निधीवर त्या ठिकाणी प्रभारित असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. लगेच इलिमिनेट करायचं. जर ए बरोबर आहे तर काय कट होते बघा, ए इथं आहे, ए इथं आहे, ए इथं सुद्धा आहे. आता वरीलपैकी सर्व म्हणजे काय,
ABCD असा त्याचा अर्थ होतो, वरीलपैकी सर्व. ए ह्याच्यामध्ये नाहीये, ऑप्शन क्रमांक 2 लगेच कट करून टाका. पुढे बघा, त्याला किंवा तिला म्हणजे लोकसभेच्या सभापतीला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. लक्षात ठेवा, सभागृहाचा जो त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी असतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी तो अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून काम करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला मतदानाचा अधिकार नाही. जेव्हा त्या ठिकाणी मतदान एखाद्या विधेयकासंदर्भात समसमान मतदान होईल, त्याच वेळेस त्या ठिकाणी सभापतीला किंवा पीठासीन अधिकाऱ्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. मग तेच या ठिकाणी सांगितलेले, त्याला किंवा तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. जेव्हा समान मत पडतील तेव्हाच मत देता येईल, अन्यथा मत देता येणार नाही. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, ट्रू आहे. बरोबर, बी बरोबर आहे. मग बी कशात नाहीये, तर बी सगळीकडेच आहे. इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. बरोबर, म्हणजे पुढचा प्रश्न बघा, ऑप्शन क्रमांक सी बघा, त्याच व्यक्तीला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. त्या ठिकाणी प्रभावी बहुमत असा शब्द पाहिजे बाळांनो. काय प्रभावी बहुमत असा शब्द पाहिजे होता, लक्षात ठेवा. साधं बहुमत, प्रभावी बहुमत इथंच त्या ठिकाणी एमपीएस फिरवणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी चुकीचा आहे. सी चुकीचा आहे म्हणजे हे कट झालं, इथं सी आहे, हे कट झालं, एकच उरलं, पर्याय क्रमांक 3. बरोबर. डी सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे बघा. डी का चुकीचं आहे, त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. म्हणजे लोकसभेच्या सभापतीचे जे स्थान आहे हे त्या ठिकाणी उपपंतप्रधानापेक्षा पण वरचं आहे, हे चुकीचं आहे. लोकसभेच्या सभापतीचं 6 नंबरचं स्थान आहे आणि उपपंतप्रधानांचं 5A स्थान आहे, लक्षात ठेवा. बरोबर, पहिलं राष्ट्रपती, दुसरं उपराष्ट्रपती, त्यानंतर आपण बघतो प्राईम मिनिस्टर, नंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, त्यानंतर उपपंतप्रधान, CGI, आणि त्यानंतर पुढचा कोण आहे, तर त्या ठिकाणी आपलं लोकसभेचे अध्यक्ष. मी लिहितो बघा इथं, पहिला असतो राष्ट्रपती, 2 नंबरला उपराष्ट्रपती, 3 नंबरला त्या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर PM. बरोबर, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, PM, त्यानंतर राज्यपाल. ओके, राज्यपाल, पुढे माजी राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, त्यानंतर यस, त्यानंतर आपला उपपंतप्रधान, इथं CGI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि नंतर त्या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष. आता त्या ठिकाणी मी क्रम देतो बघा. ओके, हे 1 नंबर, हे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, उपपंतप्रधान 5A. ओके, CGI 6 आणि लोकसभेचे अध्यक्ष समान 6. बरोबर. सो ह्या ठिकाणी हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. हे वरचे नाही तर ते खालचे असायला पाहिजे. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. बरोबर, इथपर्यंत येण्याची गरज नव्हती. 3 नंबरचा पर्याय जरी जमत असला तर त्या ठिकाणी प्रश्न हा सुटला असता. सो याचं उत्तर काय, तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ही त्या ठिकाणी जी काय क्रमवारी आहे ही सुद्धा लक्षात ठेवा. ही सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कामी येऊ शकते उत्तर सोडवण्यासाठी. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत विचारले बरं का. नाहीत, कोणती जोडी जुळत नाही याचा अर्थ काय, हे जे लक्षवेधी सूचना आहे याच्या समोर त्या ठिकाणी कोणतं चुकीचं दिलेलं आहे. जे लक्षवेधी सूचनासाठी लक्षवेधी सूचना ज्या कामासाठी काढली जाते तेच काम त्या ठिकाणी समोर आहे का नाही हे त्या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करून घ्यायचंय. चुकीची जोडी ओळखायची आहे. आता बघा, लक्षवेधी सूचना काय, लक्षवेधी सूचना का काढली जाते लक्षात ठेवा. आयोगाला तुम्हाला सगळे पर्याय येणं अपेक्षित नाहीये, लक्षात ठेवा. हे सगळं आयोगाला सुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी खूप साऱ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात राहणं त्या ठिकाणी अपेक्षित नाही. परंतु आपल्याला त्या ठिकाणी स्मार्ट वेने काम करायचे. इथं सुद्धा बघा, फक्त तुम्हाला लक्षवेधी सूचना जर जमत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रश्न सुटतो. बरोबर. लक्षवेधी सूचना काय, की तातडीच्या आणि सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहातील सदस्यांकडून ही सूचना काढली जाते. ते अगदी बरोबर आहे. जो त्या ठिकाणी एकदम महत्वाचा विषय आहे, तातडीचा विषय आहे, त्या विषयाकडे मंत्र्यांचं, सभागृहात नाही मंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी ही सूचना काढली जाते. ही जोडी बरोबर आहे, ट्रू. ओके, आता जुळत नाही, आता जुळत नाही आणि ही जुळतीये, मग ज्या ज्या पर्यायामध्ये ए आहे त्याला कट करा, लक्षात ठेवा. बरोबर, हे कट करा, हे कट करा, एकला फक्त एकच राहिलं. आर यू गेटिंग माय पॉइंट. मला काय सांगायचंय
इथं काय विचारेल, कोणती जोडी जुळत नाही आणि पहिली जोडी जुळतीये. जुळते याचा अर्थ काय, तर ती उत्तरामध्ये नसली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी ए आहे त्याला कट करा. ए इथं आहे कट करा, ए इथं आहे फक्त ऑप्शन क्रमांक 3 याचा उत्तर आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण याचं विश्लेषण बघूयात, काय याचं उत्तर असलं पाहिजे किंवा ह्या जोड्या जुळत का नाहीत. बी सी डी ह्या जोड्या जुळत नाही, तिथं काय असणं अपेक्षित आहे. मी परत सांगतोय, तुम्हाला सगळ्या गोष्टी येणं आयोगाला अपेक्षित नाहीये. लक्षवेधी सूचना तुम्हाला येणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आयोगाला अपेक्षित होतं की तुम्हाला लक्षवेधी सूचना काय आहे हे माहित असावं लागतं. हा दुसरा प्रश्न आहे पार्लमेंटवरचा. पहिला आपण लोकसभेच्या अध्यक्षासंदर्भात बघितला आणि दुसरा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना बघत आहोत, लक्षात ठेवा. त्यामुळे पार्लमेंट हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता स्थगन प्रस्ताव. ओके, स्थगन प्रस्ताव काय, ह्या ठिकाणी काय सांगितलंय, सभागृह मुदत किंवा वेळ संपवण्यापूर्वी स्थगित करणे. याचा अर्थ असं नव्हे. स्थगन प्रस्ताव कशासाठी काढला जातो, एखाद्या महत्वाच्या विषयावर त्या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी. इथं काय, इथं मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आहे. परंतु स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी संपूर्ण सभागृहाचं लक्ष एखाद्या महत्वाच्या किंवा तातडीच्या विषयाकडे त्या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव काढला जातो. त्यामुळे हा ऑप्शन त्या ठिकाणी काय, तर चुकीचा आहे. हा पर्याय त्या ठिकाणी त्याच्या समोर दिलेला चुकीचा आहे. पुढं हक्कभंग प्रस्ताव. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आयोग असं विचारेल त्यावेळेस देर आर हाय चान्सेस की त्या ठिकाणी आदलाबदल केली असणार आहे. आदलाबदल कसं, की हक्कभंग प्रस्तावाचं त्या ठिकाणी खरं उत्तर इथं असेल आणि हरकतीचा मुद्द्याचं खरं उत्तर इथं असेल, असं असू शकतं. ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला माहित नाहीये त्यावेळेस त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी तुम्ही लॉजिक लावू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमचे उत्तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. सेफ झोन म्हणजे काय, की 100 प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःची त्या ठिकाणी अॅक्युरेसी कळली पाहिजे, की मी जर त्या ठिकाणी 90 प्रश्न जर त्या ठिकाणी 90 गोळे मारून येत असेल तर माझे 90 पैकी किती बरोबर येत आहेत. माझे जर त्या ठिकाणी 70 किंवा माझे 72-73 बरोबर येत असेल तर मला जास्त रिस्क घ्यायची गरज पडत नाही. परंतु तुमची अॅक्युरेसी कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त गोळे मारावे लागतील. किंवा तुम्हाला 100 पैकी तुमचे फक्त 50 प्रश्न सोडत आहेत, तुम्हाला वरचे 50 प्रश्नांचा थान पत्ताच नाहीये आणि तुम्ही जर ते सोडून आलात की म्हणजे त्यांना तुम्ही जर त्या ठिकाणी काहीच केलं नाही, प्रश्न मोकळे सोडले, तर तुम्ही असे सुद्धा लिस्टमध्ये येणार नाहीत. लक्षात ठेवा, कारण 50 प्रश्न मारले, 50 सोडून दिले, 50 पैकी कमीत कमी 5 तरी चुकतील. 5 तर चुकतील ना. 45 बरोबर आले, 45 बरोबर 45 गुणले 2 90 झाले, त्यातलं मायनस करून तुम्हाला फक्त 85 मार्क मिळतील. लक्षात ठेवा, 85 मार्कवर त्या ठिकाणी प्रिलिम निघणार नाही. मग तुम्हाला पुढच्या 50 प्रश्नांसाठी रिस्क घ्यायची, परंतु रिस्क घेत असताना थोडीशी लॉजिकल रिस्क घ्या. ओके, जर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला हे गोष्ट जाणवली की त्या ठिकाणी आयोग असे पण करतोय. आता बघा, हक्कभंग प्रस्तावचा त्या ठिकाणी काय आहे, की हक्कभंग प्रस्ताव मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या किंवा अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधणे. ज्या वेळेस मंत्र्यांनी एखाद्या प्रश्नावर त्या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं त्यावेळेस त्या ठिकाणी विरोधी पक्षांकडून त्या ठिकाणी ह्या बाबीवर सभापतीचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रस्ताव हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. आणि हरकतीचा मुद्दा काय, सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतीचे लक्ष वेधणे. सभागृहाचं कामकाज जर त्या ठिकाणी कामकाज पद्धतींच्या नियमानुसार चालत नसेल त्यावेळी सभापतीचं त्या ठिकाणी सभागृहाचं लक्ष त्याकडे वेधण्यासाठी हा हरकतीचा मुद्दाचा हा प्रस्ताव आणला जातो. या ठिकाणी फक्त हा बरोबर आहे, इतर तिन्ही जोड्या बी सी डी चुकीच्या, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, असं सुद्धा विश्लेषण केल्यानंतर जाणवतं की आयोग अशा त्या ठिकाणी फेरफार करतं. बरोबर. चला पुढे चला. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता काय विचारलंय, या ठिकाणी चुकीचं विचारलेलं आहे. बरोबर नाही म्हणजे काय, चुकीचे लगेच लिहून घ्या. खूपदा आपल्याला बरोबर नाही, असत्य, सत्य ह्याच्यामध्ये खूप गडबड होते. त्यामुळे जे आपल्याला त्या ठिकाणी लवकर समजतो तो शब्द लिहून घ्या. आपला बरोबर चूक लवकर समजतं, लगेच त्या ठिकाणी चुकीचं विचारलंय असं लिहा. आता बघा काय विचारलंय, की राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचा वाचा बघा. हा बरोबर आहे, ट्रू आहे की राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मिती करण्यासाठी राष्ट्रपतीच्या शिफारशीची गरज पडते, त्याशिवाय ते विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडता येत नाही. ट्रू आहे. आपल्याला काय विचारलंय, चुकीचे विचारलेलं आहे. पुढचा ऑप्शन क्रमांक 2 बघा, राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत, यासाठी ते राज्य विधिमंडळाकडे पाठवले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादे नवीन राज्य निर्मिती होत आहे, बरोबर, आणि एखादं नवीन राज्य निर्मिती होते याचा अर्थ कोणत्या तरी एखाद्या राज्याचा तुकडा काढून किंवा एखाद्या राज्याचा भाग काढून दुसऱ्या राज्याला किंवा नवीन राज्य तयार केले जाते. आता ज्या राज्याचा भाग वेगळा काढला जातोय त्या संबंधित राज्याला त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडून राष्ट्रपतीकडून त्या ठिकाणी विनंती केली पाहिजे की तुम्हाला ह्यावर काय हरकत आहे, यासाठी राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी प्रोसिजर झाली पाहिजे, राष्ट्रपतीकडून राज्याकडे प्रोसिजर झाली पाहिजे, त्या संदर्भात हे सुद्धा बरोबर आहे ऑप्शन. ओके, पुढचं बघा, संसद केवळ विशेष बहुमताने
कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करते. लक्षात ठेवा, तुम्हाला मी मागं पण एक प्रश्न आत्ताच दाखवला होता की साधं बहुमत म्हणजे विशेष बहुमत प्रभावी ह्याच्यावर त्या ठिकाणी आयोग आपल्याला नेहमी त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करते. इथं बाळांनो विशेष बहुमत नाही तर साध्या बहुमताची गरज आहे. काय साध्या बहुमताची गरज आहे. साध्या बहुमताची गरज आहे. त्यामुळे इथं चुकीचे विचारलं हे चुकीचं आहे, हे फॉल्स आहे. याचं उत्तर हे आहे. लक्षात ठेवा, संसद साध्या बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. लक्षात ठेवा. बरोबर. पुढचं काय विचारलंय, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्यास संसदेवर बंधन नाही. आता राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राज्याकडे पाठवेल की तुमचं त्या ठिकाणी हरकत नोंदवा. आता राज्यांनी जे काय त्या ठिकाणी शिफारस किंवा जे काही सूचना दिलेली आहे ती सूचना संसदेवर बंधनकारक नाही. राज्यांनी काही जरी सूचना केली तर संसदेला ज्या पद्धतीने वाटेल त्याच पद्धतीने त्या ठिकाणी संसद त्या ठिकाणी राज्यात निर्मिती करू शकते. तर हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. कशाबद्दल विचारलेलं आहे, केंद्रीय माहिती आयोगाबद्दल विचारलेलं आहे. काय विचारलेलं, बरोबर विचारलेलं. लक्षात ठेवा. आता बघा, ती घटनात्मक संस्था असून त्याच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. लक्षात ठेवा. परत फॅक्ट्स, आयोग हे काय करते, फॅक्ट्सवर त्या ठिकाणी आपला खेळवण्याचा प्रयत्न करते. पहिली गोष्ट, ही केंद्रीय माहिती आयोग त्या ठिकाणी घटनात्मक संस्था नसून वैधानिक संस्था आहे. काय आहे, वैधानिक संस्था. ही त्या ठिकाणी 2005 ला आपल्याला पाहायला मिळते. ओके. वैधानिक संस्था म्हणजे कायदा करून त्या ठिकाणी स्थापन केलेली संस्था. आणि एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 नसून त्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त नसेल म्हणजे एक मुख्य आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त त्या ठिकाणी त्या केंद्रीय माहिती आयुक्तामध्ये त्या ठिकाणी असणार आहेत. ओके. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त असणार आहेत. त्यामुळे हा त्या ठिकाणी प्रश्न ऑप्शन त्या ठिकाणी चुकीचा आहे, फॉल्स आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर विचारलेलं आहे. पुढे बघा, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून त्या ठिकाणी राष्ट्रपतीद्वारे केली जाते. म्हणजेच त्या पर्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, जो मुख्य माहिती आयुक्त असणार आहे आणि इतर 10 माहिती आयुक्त जे आहेत यांची जी नेमणूक आहे ही नेमणूक त्या ठिकाणी एका समितीच्या मार्फत, ज्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असणार आहे त्या शिफारशीवरून त्या ठिकाणी राष्ट्रपती करतील असं विचारलंय. परंतु बघा ह्या ठिकाणी काय आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या ठिकाणी एक निवड समिती असणार आहे. काय असणार आहे, निवड समिती असणार आहे. निवड समिती काय, या निवड समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत, तर पंतप्रधान असणार आहेत. कोण असणार आहेत, पंतप्रधान. बरोबर. आणि पंतप्रधान काय करतील, तर त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे नावं पाठवतील आणि त्यानुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती काय करतील, तर एक मुख्य आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त यांची निवड करतील. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी गृहमंत्र्याचा काहीही संबंध नाहीये. इथं परत एकदा फॅक्ट्स आला बघा, हे चुकीचं आहे. बरोबर. आणि ह्या निवड समितीमध्ये कोण असतील, एक पंतप्रधान असतील, दुसरा अजून कोण असेल, विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नेते एक असतील लोकसभेचे. आणि दुसरी गोष्ट काय, तर एखादा मंत्रिमंडळामधला मंत्री ज्याला पंतप्रधान निवडतील. लक्षात ठेवा. पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि मंत्रिमंडळामधील त्या ठिकाणी एक मंत्री, अशी तिघांची मिळून त्या ठिकाणी सिलेक्शन कमिटी असेल, निवड समिती असेल. आणि निवड समितीचे अध्यक्ष कोण असतील, पंतप्रधान असतील. ते पंतप्रधान काय करतील, तर केंद्रीय जे आयोग आहे यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 10 इतर आयुक्त यांची शिफारस राष्ट्रपतीकडे करतील आणि राष्ट्रपती काय करतील, त्यांची निवड करतील. त्यामुळे काय, तर हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन त्या ठिकाणी चुकीचा आहे. बरोबर आहे. ऑप्शन काय चुकीचा आहे, फॉल्स आहे. आपला बरोबर विचारलेला आहे. बरोबर. आता बघा, ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. अगेन फॅक्ट्स, चुकीचा आहे. ओके. 5 वर्ष बरोबर आहे, परंतु इथे 70 वर्षाच्या ऐवजी 65 वर्ष असायला पाहिजे होतं. काय होतं, 65 वर्ष असायला पाहिजे होतं. त्यामुळे हा सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन चुकीचा आहे. आता पुढचं बघा, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. कोण, तर मुख्य माहिती आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पण माहिती आयुक्त, लक्षात ठेवा, एक मुख्य आयुक्त आणि 10 त्या ठिकाणी माहिती आयुक्त. लक्षात ठेवा. जो मुख्य माहिती आयुक्त आहे तो पुनर्नियुक्तीस पात्र नसतो, परंतु जे माहिती आयुक्त आहेत हे पुनर्नियुक्तीस पात्र असतात असं त्यामध्ये सांगितलेलं आणि ते बरोबर आहे. लक्षात ठेवा. परंतु अजून यामध्ये एक अट घातलेली आहे की बाबा लक्षात ठेवा त्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे. बरोबर. आता 10 पैकी एक व्यक्ती उदाहरणार्थ 3 वर्ष पूर्ण केले. ओके ना. 10 पैकी एका व्यक्तीने 3 वर्ष पूर्ण केले आणि त्याचे इतर त्या ठिकाणी 2 वर्ष बाकी आहेत. तर तो व्यक्ती जो माहिती आयुक्त आहे पुढच्या 2 वर्षासाठी
मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवडला जाऊ शकतो. म्हणजेच तो 5च वर्षासाठी त्या ठिकाणी राहणार आहे. भले तो माहिती आयुक्त म्हणून राहील किंवा मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहील, 5 वर्षाच्या पुढे त्या ठिकाणी त्याला कारभार सांभाळता येणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, जो मुख्य माहिती आयुक्त आहे त्याला त्या ठिकाणी पुनर्नियुक्ती त्याची होणार नाहीये. माहिती आयुक्ताची पुनर्नियुक्ती होऊ शकते, परंतु काय तर रिमेनिंग कालावधीसाठीच होऊ शकते, राहिलेल्या कालावधीसाठीच होऊ शकते. परत स्टेटमेंट असतो, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात. मी आता सांगितलं, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. 3 वर्ष झाले, उरले फक्त 2 वर्ष, तर 2 वर्षासाठीच हा माहिती आयुक्त असलेला व्यक्ती मुख्य माहिती आयुक्त बनू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही, असं या ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आपलं उत्तर सुद्धा ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. ओके, पुढचा पर्याय बघा. पुढचा ऑप्शन काय की डॅश डॅश या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. न्यायिक सक्रियता म्हणजे काय, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ज्यावेळेस त्या ठिकाणी विधिमंडळे केंद्र असेल किंवा राज्यामधले असेल, ज्यावेळेस त्यांचे काम करण्यास कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडते, त्यावेळेस न्यायालय स्वतःहून पुढे येऊन त्या ठिकाणी कामकाज बघते किंवा त्या ठिकाणी थोडंसं ऍक्टिव्ह होते. लक्षात ठेवा, त्यालाच आपण काय म्हणतो, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. डॅश डॅश या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. म्हणजे कोणती अशी परिस्थिती आहे ज्यामुळे न्यायालयाला ऍक्टिव्ह व्हावं लागतं, असा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात. यस, तुम्हाला आताच मी सांगितलं, ट्रू. मग ए बरोबर आहे, यामध्ये ए नाही, ह्याला कट करा, यामध्ये ए नाही, ह्याला कट करा. ओके, बघा, एक जरी पर्याय येत असला तरी आपले बऱ्यापैकी त्या ठिकाणी ऑप्शन्स कट होतात. पुढचं बघा, हंग किंवा अदांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. म्हणजे हंग, सरकारकडे त्या ठिकाणी जास्त बहुमत नाही, एकदम काटावर सरकार आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी सरकार प्रॉपर काम करू शकत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, तर न्यायमंडळे सक्रिय होतात. लक्षात ठेवा, हे सुद्धा बरोबर आहे, ट्रू. बरोबर, इथं बी आहे, इथं पण बी आहे. इथं काय असणार आहे, ए, बी, सी आणि डी. ओके, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयश ठरते, हे सुद्धा बरोबर आहे, ट्रू. ओके, सी आहे. जेव्हा पुढचा ऑप्शन क्रमांक डी, जेव्हा सत्तारूढ पक्ष म्हणजे त्या ठिकाणी सत्तेतला पक्ष आपल्या अत्यंत उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो, म्हणजे सत्तेमधला पक्ष त्या ठिकाणी आपले स्वतःचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो, त्यावेळेस न्यायालयाचे आपलं ऍक्टिव्हिजम पाहायला मिळतं. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे एबीसीडी वरील पैकी सर्व. ओके, एकदम सरळ सरळ प्रश्न होता. ह्यामध्ये कुठे तुम्हाला फॅक्ट दिसतोय का, ह्यामध्ये तुम्हाला कुठे फॅक्ट दिसतोय का, नो फॅक्ट्स. याचा अर्थ आहे बघा, चारही ऑप्शन यामध्ये बरोबर आहेत. कुठेही तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, विशेष बहुमत वगैरे वगैरे असे फॅक्ट्स तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. अशा वेळेस त्या ठिकाणी पर्याय बरोबर असतात. स्टेटमेंट जर त्या ठिकाणी भलं मोठं असेल तर स्टेटमेंट सुद्धा बरोबर असू शकतं. आता हे बघा, भलं मोठं स्टेटमेंट, हे आता जे स्टेटमेंट जे होतं आपण बरोबर बघितलेलं, किती तर 2 लाईन स्टेटमेंट आहे, इथून ते इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. हा एक त्या ठिकाणी फॅक्ट असू शकतो, हा त्या ठिकाणी एक लॉजिक असू शकतो त्यामागचं. पुढे बघा, खालील तरतुदी विचारात घ्या. आता इथपर्यंत वाचून थांबायचं का नाही, चुकीचे विचारले का बरोबर विचारले किंवा अजून काय विचारलं हे बघा. खालील तरतुदी विचारात घ्या, इथून डायरेक्टली शिफ्ट इथं व्हा. हे अगोदर बघा काय विचारलेलं आहे, नंतर त्याचे पर्याय वाचायला सुरुवात करा. त्यामध्ये काय विचारले, वरीलपैकी कोणत्या तरतूद किंवा तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असते. माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अंदाजानुसार हा सगळ्यात अवघड प्रश्न. लक्षात ठेवा का, कारण की ह्या स्टेटमेंट जरी योग्य असले तरी सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे नेमकं विचारलं काय हे समजत नाही. म्हणजेच काय की काही ना क्या चाहते हो, अशी परिस्थिती या ठिकाणी मुलांसमोर उद्भवते. काय विचारलं बघा, वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. आता अगोदर तुम्हाला संघराज्य म्हणजे काय समजलं पाहिजे. संघराज्याच्या विरुद्ध सिच्युएशन काय, तर त्या ठिकाणी एकात्मकता म्हणजे त्या ठिकाणी केंद्रीकृत संस्था. केंद्रीकृत म्हणजे काय, तर केंद्र सरकारकडे अधिकचे अधिकार, आणि संघराज्यात म्हणजे काय, तर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये त्या ठिकाणी अधिकाराची विभागणी. क्लिअर डिव्हिजन ऑफ द पॉवर बिटवीन द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, परत एकदा बघा की अशी कोणती तरतूद ह्यामध्ये आहे, तर ती नसती तर त्या ठिकाणी अधिकार दोघांमध्ये समान राहिले असते, असं यामध्ये विचारलेलं. कोणती तरतूद नसती तर, मग बघा ह्याचा अर्थ काय आपल्याला बघायचंय की कोणत्या तरतुदीमुळे केंद्राकडे जास्त अधिकार गेलेले आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, मी त्यामुळे म्हणलो की हा हार्ड कॅटेगरी मधला, डिफिकल्ट कॅटेगरी मधला प्रश्न आहे. प्रश्नच लवकर समजत नाही. स्टेटमेंट बरोबर आहेत पण प्रश्न लवकर समजत नाही. स्टेटमेंट त्या ठिकाणी सोपे आहेत. आपल्याला काय बघायचंय की बाबा कोणत्या तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे केंद्राकडे अधिकार झुकलेले आहेत. मग शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत.
तीन प्रकारचे आपण अनुसूचित 7 मध्ये 3 प्रकारचे कॅटेगरी बघतो, 3 प्रकारच्या सूची बघतो, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची, बरोबर ना? या तिन्ही विषयामध्ये, तिन्ही सूचींमध्ये नसलेले विषय हे त्या ठिकाणी शेषाधिकार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्या तिन्ही सूचीमध्ये मेन्शन नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, त्यालाच आपण त्या ठिकाणी शेषाधिकार म्हणतो. म्हणजेच काय, तर केंद्राला त्या ठिकाणी जास्तीचे अधिकार हा एक पर्याय आहे, बरोबर, ट्रू. म्हणजे काय, ह्याच्यामुळे ह्या पॉइंट्समुळे, ह्या तरतुदीमुळे संघ राज्यात्मक जी काय आपली शासन व्यवस्था कुठेतरी कोलमडलेली आहे, केंद्रीकृत आहे. हा पर्याय आहे, ए आहे, बरोबर. इथं कट करा. ओके. दुसरं, अधिकाराची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे, तर ही संघ राज्य तरतूद आहे, क्लिअर डिव्हिजन. यामुळे अधिकाराची विभागणी केल्यामुळे केंद्राकडे अधिकार झुकले का, तर नाही. हे फॉल्स आहे, लक्षात ठेवा. हे एफ आहे. मग कुठे बी आहे त्याला कट करा. इथं ए, बी, सी आणि डी, ह्याच्यात बी आहे, त्याला कट करा. ओके. आता पुढे बघा, राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकावर निर्णायक नकाराधिकार वापरतात. म्हणजे जर घटक राज्याने एखादं विधेयक राज्यपालाकडे पाठवलं तर राज्यपाल राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो आर्टिकल 200 नुसार, आणि राष्ट्रपती त्याला त्या ठिकाणी नकाराधिकार देऊ शकतो पहिल्यांदा, किंवा एकदा परत घटक राज्यांकडे पाठवू शकतो, परत एकदा रिकन्सिडरेशनसाठी. परत घटक राज्यांनी पाठवलं तर राष्ट्रपती सुद्धा त्या ठिकाणी परत सुद्धा त्या स्वतःकडे ठेवू शकतो, म्हणजे नकाराधिकार. म्हणजेच काय, तर केंद्राला जास्तीचे अधिकार. हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. इथं सी आहे. ओके. इथं कुठं नाही, ऑप्शन क्रमांक 3. केंद्र शासन राज्यांच्या संमतीशिवाय राज्यांचे नाव सीमा क्षेत्रामध्ये बदल करू शकते, हा सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. ए, सी, डी. प्रश्नामध्ये काय विचारलं बाळांनो, की वरीलपैकी कोणत्या तरतुदीमुळे केंद्राला जास्तीचे अधिकार मिळत आहेत? तर 3 तरतुदी आहेत ए, सी, डी मधले, ज्यामध्ये केंद्राकडे जास्तीचे अधिकार जातात, असा प्रश्न विचारलाय. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? ओके. कोणती बाब ती आंतरराज्य परिषदेच्या त्या ठिकाणी कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? आता कलम 263 नुसार त्या ठिकाणी आंतरराज्य परिषदेची स्थापना केलेली आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना का केली बाळांनो? केंद्र व राज्य किंवा राज्यांमध्ये त्या ठिकाणी तंटे सोडवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार, तसंच वेगवेगळ्या राज्य सरकारांमध्ये तंटे सोडवण्यासाठी 263 अंतर्गत, कलम 263 अंतर्गत आंतरराज्य परिषद त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय, कोणती तरतूद वगळलेली आहे ह्या 263 म्हणजे आंतरराज्य परिषदेमधून? तर बघा, राज्यामध्ये तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे व त्यावर सल्ला देणे, आताच आपण बघितलं, ऑप्शन बरोबर आहे. कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे, ही तरतूद ह्यामध्ये नाही, ही वगळलेली आहे. पर्याय क्रमांक 2 जो आहे, ही तरतूद त्या ठिकाणी आंतरराज्य परिषदेमधून वगळलेली आहे. आंतरराज्य जलविवाद न्यायाधिकरण स्थापन केलेलं 1956 ला, सेपरेट, जो त्या ठिकाणी नदीच्या पाण्या वाटपासंदर्भात जो वाद आहे, तो वाद त्या ठिकाणी न्यायाधिकरणाच्या मार्फत सोडवला जावा, यासाठी त्या ठिकाणी आंतरराज्य जलविवाद न्यायाधिकरण 1956 ला स्थापन केलंय, जे आंतरराज्य परिषदेमधून वगळलेलं आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर त्या ठिकाणी काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. इतर ह्या दोन्ही तरतुदी त्या ठिकाणी आपल्याला आंतरराज्य परिषदेमध्ये पाहायला मिळते, जे सरळ आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघा, विशेष अधिकार समिती. ओके. विशेष अधिकार समिती, प्रिव्हिलेज कमिटी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? लगेच इथं लिहायचं, चुकीचे विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? चुकीचे विचारलेलं आहे. विशेष अधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा काय विचारलेलं आहे, लोकसभा नियम 222 आणि राज्यसभेचे नियम 187 हे विशेष अधिकार संदर्भात आहेत. या दोन्ही पण ट्रू आहे. पर्याय क्रमांक 2 बघा, लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात. सरळ स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये किती 15 सदस्य असलेली त्या ठिकाणी विशेषाधिकार समिती आहे, त्या समितीला नामनिर्देशित कोण करतं, तर त्या ठिकाणी सभापती करतात. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघा, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. त्या समितीत 15 सदस्य, इथं 15 सदस्य आहेत, इथं सुद्धा 15 सदस्य नाहीत, इथं त्या ठिकाणी 10 सदस्य असतात. बरोबर. त्यामुळे चुकीचं काय, तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे, फॉल्स. आपलं उत्तर सुद्धा हेच असणार आहे, लक्षात ठेवा. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. बरोबर. परत एकदा फॅक्ट्स आला, फॅक्ट्सवर एमपीसी आपल्याला त्या ठिकाणी गुगल टाकते. पुढचं बघा, खालीलपैकी योग्य विधान त्या ठिकाणी ओळखा, किंवा कोणते विधान योग्य आहेत असं विचारलेलं आहे. हा प्रश्न त्या ठिकाणी बघा, जे आपलं वित्तीय विधेयक आहे, कलम 110 संदर्भात, कलम 111 असेल, कलम 117(1) असेल, कलम 117(3) असेल, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर त्या ठिकाणी वारंवार प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो.
हा सुद्धा परत एकदा आपण बघतो की पार्लमेंट मधला आपला प्रश्न पाहायला मिळतोय. बघतो. ओके. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थ विधेयकाच्या संदर्भात त्या ठिकाणी व्याख्येच्या संदर्भात आहे. आपलं योग्य विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की राज्यघटनेमध्ये जे कलम 111 आहे हे अर्थ विधेयकाची व्याख्या संदर्भात आहे. तर त्या ठिकाणी हे कलम 110 आहे. कलम 110 मध्ये त्या ठिकाणी अर्थ विधेयकाची आपल्याला व्याख्या पाहायला मिळते. व्याख्या 110 मध्ये आहे. बरोबर. पुढे बघा त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे, फॉल्स. बरोबर. आपला फॉल्स बरोबर विचारलेलं, मग ए कट झालं. बरोबर. पुढे बघा कलम 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. लक्षात ठेवा, कलम 117(3) अंतर्गत जे विधेयक आहे हे विधेयक त्या ठिकाणी लोकसभा ऍज वेल एज राज्यसभा दोन्हीकडे सुद्धा मांडले जाऊ शकते. लोकसभा व राज्यसभा दोन्हीकडे सुद्धा, लोकसभा व राज्यसभा दोन्हीकडे सुद्धा त्या ठिकाणी विधेयक मांडले जाऊ शकते. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. बी कुठे आहे? इथं आहे. लक्षात ठेवा. बघा पुढचं बघा ऑप्शन क्रमांक सी, कलम 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक हे राज्यसभा असमतात्वात दुरुस्त करू शकत नाही. लक्षात ठेवा, हे सुद्धा चुकीचं आहे. कलम 117(1) अंतर्गत जे काय विधेयक आहे हे विधेयकासंदर्भात त्या ठिकाणी फक्त दोन प्रकारचे विशेषाधिकाराची मांडणी केलेली आहे. पहिले काय की 117(1) अंतर्गत जे विधेयक आहे याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागणार आहे. काय तर राष्ट्रपतींची पूर्व परवानगी. आणि दुसरी तर हे विधेयक फक्त त्या ठिकाणी लोकसभेत मांडलं जाऊ शकतं. काय फक्त लोकसभेत मांडलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आणि लोकसभेत ह्या दोन गोष्टी सोडून हे विधेयक त्या ठिकाणी ऑर्डिनरी बिल सर्वसामान्य विधेयकासारखंच काम करणार आहे. म्हणजेच काय कलम 117(1) अंतर्गत जे वित्तीय विधेयक असणार आहे त्या वित्तीय विधेयकावर त्या ठिकाणी राज्यसभा दुरुस्त्या सुद्धा सुचवू शकते किंवा त्यामध्ये बदल सुद्धा करू शकते. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. सो आपलं काय विचारलंय? योग्य विचारलंय. तिन्ही पण योग्य नाहीत. म्हणजे काय उत्तर वरीलपैकी एकही नाही असं त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. बरोबर. पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? इथं सुद्धा चुकीचे विचारलेलं. काय विचारलंय? चुकीचे. लगेच लिहून घ्यायचं. प्रश्न 1 बघा काय ऑप्शन 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. कलम 200 अन्वये त्या ठिकाणी एखाद्या राज्य विधिमंडळाने जे काही बिल आहे राज्य विधिमंडळाने पारित केलेलं बिल ज्यावेळेस राज्यपालांकडे जातं सो राज्यपालाला 4 पर्याय त्या ठिकाणी असतात. पहिला पर्याय काय? त्या बिलाला संमती देणे. त्या बिलाला काय करणे? संमती देणे. दुसरा पर्याय काय? त्या ठिकाणी ते बिल राज्य विधिमंडळाकडे त्या ठिकाणी परत पाठवणे. ओके, परत पाठवणे. तिसरा पर्याय काय? तर त्या ठिकाणी स्वतःकडे राखून ठेवणे. आणि चौथा पर्याय काय त्या ठिकाणी? तर राष्ट्रपतीकडे पाठवणे. काय करणे? तर राष्ट्रपतीकडे पाठवणे. हे 4 पर्याय त्या ठिकाणी कलम 200 अंतर्गत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालाला त्या ठिकाणी निर्देश देऊ शकतात. बरोबर आहे. बरोबर. बघा आता हे बिल, ह्याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी. राज्यपालांनी काय केलं? राज्यपालाकडे हे बिल गेलं. बरोबर. सो राज्यपालांनी त्या ठिकाणी चौथा पर्याय अवलंबला. राज्यपालांनी काय केलं? तर बिल जे आहे, विधेयक जे आहे, हे विधेयक त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे पाठवलं. राष्ट्रपतीने ते बिल बघितलं. राष्ट्रपतीने ते बिल परत एकदा कोणाकडे पाठवलं? राज्यपालाकडे. राज्यपालाला सांगितलं की परत त्या ठिकाणी स्टेट लेजिस्लेचर जे आहे, राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळाकडे परत एकदा पुनर्विचारार्थ पाठवा. यस, हेच त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा जर ते विधेयक आता ह्या ठिकाणी हे विधेयक राज्यपालाकडून परत एकदा राज्य विधिमंडळाकडे गेलं. पुढचं पर्याय बघा, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. लक्षात ठेवा. इथं परत येतो मी. राज्यपालाने अगोदर कुठे गेलं? ते बिल राष्ट्रपतीकडे पाठवलं. राष्ट्रपतीने परत राज्यपालाकडे पाठवून काय सांगितलं? हे परत राज्य विधिमंडळाकडे पाठवा पुनर्विचारार्थ. राज्य विधिमंडळ परत पारित करून राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीला त्या बिलावर सही करणं बंधनकारक नसतं, दुसऱ्यांदा जरी आलं तरी सुद्धा. त्यामुळे ह्या चुकीचा ऑप्शन आहे, फॉल्स आहे. आपलं उत्तर हेच आहे, ऑप्शन क्रमांक 3. हा, जर केंद्रीय पातळीवर म्हणजे संसदेनं जर त्या ठिकाणी एकदा बिल राष्ट्रपतीकडे पाठवलं, राष्ट्रपतीने परत संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलं आणि संसदेने दुसऱ्यांदा राष्ट्रपतीकडे पाठवलं तर जेव्हा दुसऱ्यांदा त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपतीला त्याच्यावर सही करणं बंधनकारक असतं. परंतु राज्य विधिमंडळाच्या बाबतीत त्या ठिकाणी ही नियमावली आपल्याला पाहायला मिळत नाही. चौथा पर्याय बघा, राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेला, कोणी?
राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतींनी किती कालावधीत निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेमध्ये कोणती कालमर्यादा नाही हे बरोबर आहे. राज्यपालांनी जे राष्ट्रपतीकडे बिल राखून ठेवलेलं आहे राष्ट्रपतींनी त्यावर किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा या संदर्भात राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी कोणतीही मर्यादा आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा नियमावली आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा पर्याय बघा, प्रश्न क्रमांक 84, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. ओके, चुकीचा विचारला आपला, काय विचारलाय, चुकीचा विचारलाय, म्हणजे खालीलपैकी कोणता निकष हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी नाहीये. सगळ्यात पहिलं काय, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात किती वर्ष, 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. बरोबर आहे. कमीत कमी त्या ठिकाणी भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा पर्याय काय, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदे तज्ञ असली पाहिजे. हे चुकीचं आहे, हे फॉल्स आहे, लक्षात ठेवा. ही जी पात्रता आहे ही पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा संदर्भात आहे. आपला काय विचारलेलं आहे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा संदर्भात पात्रता विचारली आहे. तर ती व्यक्ती त्या ठिकाणी अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते ही पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता संदर्भात आहे. आपला चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा, शेवटचा प्रश्न काय, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये, एकदम सोपं उत्तर याचं आर्टिकल 29 ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असलं पाहिजे. म्हणजे राज्य एखाद्या संस्थांना पैसे देते, शैक्षणिक संस्थांना, ओके, तर त्या संस्थेमध्ये धर्म, जात, वंश, लिंग या कारणावरून एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. हे आपल्या कलम 29 मध्ये दिलेलं आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे. हे प्रश्न आपले कसेही चुकले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर. सो मी आशा करतो की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. तर लेक्चर आवडलं तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर नक्की पोहोचवा. अशीच आपण त्या ठिकाणी पुढे कंटिन्युअसली 21, 22, 23, 24 उरलेले 4 वर्षाचे त्या ठिकाणी प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुमच्यासाठी आपण नक्कीच घेऊन येऊ. सायन्सचे PYQ सिरीज त्या ठिकाणी आपण मोफत 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी आपल्या कर्नार्थी आयस अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला, इथंच थांबूया. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.